धमाल मनोरंजनासाठी बॉली स्टोरीजला आजच सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं बॉली स्टोरीज या आपल्या यूट्यूब चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आज आपण माहिती जाणून घेणार आहोत प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री नूतन समर्थ बेहल यांच्याविषयी। नूतन या नावाने ओळखली जाणारी ही भारतीय अभिनेत्री सौंदर्याची खाण होती। 4 दशकांहून अधिक काळ चित्रपटसृष्टीत करिअर केलेल्या नूतनने 70हून अधिक हिंदी चित्रपटांमधून काम केले आहे। हिंदी सिनेमाच्या इतिहासात ती सर्वोत्कृष्ट महिला कलाकार म्हणून ओळखली जाते। 4 जून 1936 रोजी मराठी चांद्रसेनीय कायस्थ प्रभू म्हणजेच CKP कुटुंबामध्ये नूतनचा जन्म झाला। दिग्दर्शक कवी कुमार सेन समर्थ आणि अभिनेत्री शोभना यांच्या 4 मुलांपैकी सर्वात मोठी म्हणजे नूतन। प्रसिद्ध अभिनेत्री तनुजा ही नूतनची सर्वात लहान बहीण। अभिनेत्री तनुजा, चतुरा आणि जयदीप ही नूतनची लहान भावंडे। शालेय जीवनातच नूतनने अभिनयाला सुरुवात केली। आई शोभना समर्थ यांनी दिग्दर्शित केलेल्या हमारी बेटीमधून नूतनने हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले। मात्र कालांतराने आई शोभना यांनी नूतनला स्वित्झर्लंडमध्ये पुढील शिक्षणासाठी पाठवले। भारतात पुन्हा आल्यानंतर नूतनने हम लोग आणि नग्ना यांसारख्या चित्रपटामध्ये काम केले। दरम्यानच्या काळामध्ये नूतनला मिस इंडियाने सन्मानित करण्यात आले होते। 1955 मध्येच नूतनने अभिनयाच्या क्षेत्रात सर्वोच्च स्थान प्राप्त केले। 1955 मध्ये सुधारगर चित्रपटामधून नूतनने अपराधाची भूमिका साकारली। या भूमिकेसाठी प्रेक्षकांसह चित्रपट समीक्षकांनी नूतनची खूप प्रशंसा केली। एवढेच नसून त्या भूमिकेसाठी नूतनला प्रथमच सर्वोत्कृष्ट नायिकेच्या भूमिकेसाठी फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। पेइंग गेस्ट आणि दिल्ली का ठग या चित्रपटांमुळे नूतनचे 1957 मध्ये त्या काळी बिकिनी गर्ल्सच्या यादीमध्ये नाव घेतले जाऊ लागले। अभिनेता मोनीश बेहल हा नूतनचा मुलगा आहे। मुलाच्या जन्मानंतर नूतन काही काळ चित्रपटसृष्टीपासून लांब राहिली। 1963 मध्ये तेरे घर के सामने या रोमॅन्टिक कॉमेडी चित्रपटाद्वारे नूतनने पुन्हा चित्रपटसृष्टीत पदार्पण केले। त्याच वर्षी विमल रॉयच्या बंदिनीमध्ये सुद्धा नूतनने भूमिका केली। 1970 मध्ये नूतनने पुन्हा यशाचे शिखर गाठले। यावेळी मिलन, सरस्वती चंद्र, दिलने फिर याद किया, सदाबहार, मैं तुलसी तेरे आंगन की, साजन बिना सुहागन, कस्तुरी यांसारख्या चित्रपटातून नूतनने दमदार भूमिका साकारल्या। 1979 मध्ये सुजाता या चित्रपटातील नूतनची भूमिका विशेष लक्षवेधी ठरली। 1991 मध्ये नूतनचे नशीबवाला आणि इन्सानियत हे चित्रपट प्रदर्शित झाले। 11 ऑक्टोबर 1959 मध्ये नूतनने लेफ्टनंट कमांडर रजनीश बहल यांच्याशी विवाह केला। त्यानंतर 1961 मध्ये नूतनचा मुलगा अभिनेता मोनीश बहल यांचा जन्म झाला। आपल्या आईप्रमाणेच मोनीश बहल यांनी देखील अभिनय क्षेत्राची निवड केली। 1990 साली नूतनला स्तनांचा कर्करोग झाल्याचे निदान झाले। नूतनने कर्करोगाने खूप त्रास सहन केला, तेव्हा कर्करोगावरील उपचारही दुर्मिळ होते। कर्करोग झाला की मृत्यू अटळ अशी भावना तेव्हा होती। आज प्रगत विज्ञानाने या असाध्य रोगावरही मात केली आहे। कर्करोगात ग्रस्त झालेल्या नूतनविषयी प्रत्येक भारतीयाच्या मनात एक भावनात्मक कप्पा निर्माण झाला होता। तिने जगलं पाहिजे असं सर्वांना वाटत असे। अशी शांत स्वभावाची हरहुन्नरी अभिनेत्री 21 फेब्रुवारी 1991 रोजी उपचारादरम्यान मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात जगाला सोडून गेली। तेव्हा तिचे चाहते दाय मोकलून रडले। अनेक मान्यवर कलाकारांचं देखणं रूप म्हणजे नूतन अशी व्याख्या बनलेल्या नूतनची आठवण तहहयात राहण्याचं कारणही तिच्या सौंदर्यात होतं। मित्रांनो, नूतन यांच्याविषयी दिलेली माहिती आपणास कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा। शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओचे सर्व अपडेट सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।